त्याला काय होतंय? त्या दिवशी एवढ्या उन्हात मी एकटीच चहा पित होतो. त्यासाठी तुला एक वेगळा अवॉर्डच दिला पाहिजे निंगी. अहो मिळालाय की, त्या दिवशी पैज हीच जिंकली. खरं काय बी म्हणा, त्या दिवशी त्या सामूहिक विवाह सोहळ्यात की नाही, तुम्ही दोघं नवरा बायको म्हणून लईच भारी वाटत होता. ते बघ, ते महत्वाचं नाहीये. मी आता तुमच्याशी जे बोलायला आलो होतो ते माझं राहूनच गेलं बोलायचं. तुम्हाला माहितीच आहे मी आता बिझनेस जॉईन केला. अहो होय की सर, तुम्ही कॉलेज का सोडलं? सर तुम्ही होता तेव्हा कसली मज्जा यायची. निंगी थांब जरा, मी काय सांगतोय ते आधी ऐकते, इम्पॉर्टंट आहे जास्त. मला काही नवीन स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. मला अशा मुलांना मदत करायची आहे ज्यांच्याकडे छान इनोव्हेटिव्ह बिझनेस आयडियाज असते, जे हुशार असते, ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल, त्यांच्या आयडियामध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे. त्यामुळे तुला यायला आवडेल? हो सर, खरं सध्या तरी आमच्या डोसक्यात गावाकडे जायचाच विचार आहे बघा. नाही तुम्ही गावी जाऊ नका असं नाही म्हणते मी. जस्ट एक छान अपॉर्च्युनिटी आहे तर ती मिस आउट का करायची ना. असं करतो, ह्यो कार्यक्रम झाला का मग आम्ही निघतो गावाकडे. ठीक आहे, सगळं कॉलेजमध्येच आपण अरेंज करतोय, सो डोंट बी लेट. आणि हॉस्टेलमधले तुमचे काही फ्रेंड्स असतील तर त्यांना पण सजेस्ट कर. तिथे आई पण असणार आहे पॅनलवरती, पण डोंट वरी, मी सुद्धा तिथे असणार आहे. डोंट वरी. त्यामुळे तू फक्त तुझ्या आयडियाज तिथे घेऊन ये. हो सर, मग आपल्या कमळीकडे लय खतरनाक आयडिया आहेत, ज्यातनं समाजाचं, तरुण पोरापोरींचं भलंच होईल. ते मला माहिती आहे, म्हणूनच मी तिला विचारलं. आणि त्या फक्त आयडियाज नाही आहेत, ते तिचं स्वप्न आहे. कमळी, तुझं स्वप्न घेऊन येऊ द्या. हे तेल तर संपलं हो आता. कमळीनी आजी, हे आमच्या गावाकडून आणलंय रामबाण तेल. आजोबा, तुम्ही हे लावलत की नाही, तुळजाईच्या देवळात स्वतः चालत जाल बघा, ते बी एकदम फास्टात. कमळी घेऊन आली होती ना हे तेल, ती तुम्हाला याने मालिश करून द्यायची तेव्हा बरं काही जाणवत होता ना तुम्हाला? किती काळजी होती तिला तुमची. माझी आता ती तर गेली, आता कोण आणून देणार हे तेल? मॅडम, हे तेल कोणीतरी बाहेर देऊन गेलं. काय? एक सांगू का, तुम्ही ना अधिक मासाचं व्रत करा, चांगलं असतं ते. त्यामुळे ना संसाराचं रक्षण होतं, नवऱ्याचं आयुष्य वाढतं, तुटलेली नाती परत जुळतात. म्हणजे मुलांच्या सुखासाठी आणि हरवलेला माणूस पुन्हा मिळावं, अशा अनेक कारणांसाठी अधिक मासाचं व्रत करतात. आणि काय माहीत, कदाचित आपले मोठे साहेब बरेही होतील. बरोबर आहे तुमचं पार्वतीताई, मी करणारच आहे अधिक मासाचं व्रत. यांच्यासाठी, माझ्या घरासाठी आणि तुटलेली नाती पुन्हा जोडण्यासाठी. जे तुटत गेलं ते आयुष्यभर जोडायचा प्रयत्न करत आलो. नाती उसवली, खरं ती परत जोडण्याची आशा कधी मरू दिली नाही मी. सगळी घुसमट आतल्या आत होत राहते. कधी कुणाला बोलून दाखवता आलं नाही मला. माझ्या कमळीला बी नाही. तिची बी माझ्यामुळेच आयुष्यभर फरफटत झाली.
हॅलो हा बंड्या, अरे म्हणजे कमळ ठीक आहे ना हो? हाय कमळी एकदम बरे आहे, फक्त आता बदलल्या. बदलल्या म्हणजे र काक्या हो, ती बाहेरनं फक्त दाखवते किती स्ट्रॉंग आहे, पण आतनं स्वतःशी किती झगडते आम्ही आमच्या डोळ्यानं बघतोय. सरू काकी कमळी म्हणते की आता फक्त आणि फक्त अभ्यास करायचा, हार नाही मानायची. नाही, तू मला सबूत दे. तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील. तिथं सपान पुरं झाल्या बिगार मुंबई येऊन तू परत बोलणार नाहीस गावाकडं. तिला तिला पाहिजे ते शिकू दे. बंड्या, बंड्या आवाज चाललाय जीव होता र कमळीवर. सरू काकी तुम्ही कशा आहेसा, बऱ्या आहेसा ना हो? म्या ठीक आहे र, तू ठीक आहेस ना व? काळजी घे रे बाबा, तुझी बी आणि पोरींची बी. चल ठेवतो. हाय तुळजाई, माझ्या कमळेनं लई सोचलंय ग, तिची वाट मोकळी होऊ दे. आजपासून मी अधिक मासाचं व्रत करणार आहे, माझ्या कमळीसाठी, तिच्या स्वप्नांसाठी आणि माझ्या अर्धवट राहिलेल्या संसारासाठी. आई तुळजाई, माझ्या कमळीवरची सगळी संकट तू मला दे आणि माझ्या कमळीला तिला हवं तसं जगू दे. हे बघा, तुम्ही दोघे आता जो काही विचार करताना इट्स अ ब्लडी वेस्ट ऑफ टाइम. हे बघ, तू युथ साठी काहीही करायला जाशील, पण तुझ्या हाती फक्त आणि फक्त निराशा लागेल. वाय रोहित, असं का वाटतंय तुला? अगं आई, कारण मी रियालिटी पाहतोय. आजकालच्या युथला कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये. आपण आपला पैसा घालवतो, वेळ घालवतो, ह्यांना संधी देतो, मोठे मोठे प्रोजेक्ट देतो, आणि हे काय करतात? फक्त आणि फक्त घाण करायची असते ह्यांना. 2-4 रील्स टाकायच्या, त्याला व्ह्यूज आले, लाईक्स आले की खुश व्हायचं, बास. कुठल्याही गोष्टीचा सिरियसनेस नाहीये आजकालच्या पिढीला. आई, ह्यांना ना काहीही बिल्ड करायचं नाहीये. ऋषी तुला काहीतरी आयडिया देतो आणि तू सुद्धा लगेच ती मान्य करतेस. रोहित, नाही, आत्ताची पिढी आहे ती परिस्थितीला ऍडजस्ट करून जगणारी नाही, परिस्थिती बदलून जगणारी पिढी आहे, लक्षात ठेव. आणि मुळात आत्ताच्या पिढीला स्वतःचा आवाज, स्वतःचं म्हणणं ठामपणे जगासमोर मांडता येतं. तुमच्यासारखं नाही वरिष्ठांचे ऑर्डर्स घ्यायचे, फक्त हो हो म्हणून मान डोलवायची आणि ऍडजस्ट करत जगत राहायचं, हे असं येत नाही. कम ऑन ऋषी. नाही, या मुलांना संधीच कमी मिळाली आहे दादा. जी काय थोडीफार संधी मिळाली ना, ती सुद्धा एखाद्याच्या आडनावामुळे, पैशामुळे, ओळखीमुळे त्यांच्याकडनं हिसकावून घेतली गेली.